मुली, अगं मुली, अंग धुतलंस का तू? हो निघाले. थांब थोडी, ह्या संन्याशाच्या मुलाला भिक्षा वाढवडी आणि मग अंग धु. दारावर आलेल्या भिकाऱ्याला नाहीतरी कसं म्हणायचं? अगं 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 माग सर, लुगडं आवरून लांबून भिक्षा टाक. अहो, ही वेदमूर्ती बरोबर असल्यावर काय हो, काम झालंच म्हणा. उगीच नाही आणलं याना पैठणून. छे 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 छे. आता कसलं काम होतंय तुमचं? म्हणजे तो पाच ज्ञान्या मूर्तिमंत अपशकून आडवा आलाय. राम 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 राम. काय म्हणालात? काय तुम्हाला माहित नाही शास्त्री बा? तो विठ्ठलपंत बायको रागवून संन्याशी झाला होता आणि पुन्हा संसारात पडला. काय काय म्हणाल? विठ्ठलपंत नावाचे एक सज्जन आहेत आमच्या गावात. ते बायको रागवून संन्याशी झाले होते. गेले 4 दिवस थेर आणि पडले पुन्हा बायकोच्या गळ्यावर. त्याच पाप येते समोरून. संन्यास घेतल्यावर मुलं झाली त्याला? हो हो. शांतम पापम शांतम पापम. म्हणजे मग यांची जात तरी कुठली म्हणायची? अहो कसली आली आहे जात? जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढले. मोठी दळभद्री तोंडाची कार्टी. चला झाले 4 पावलं परत. आमची इडापिडा टळो आणि तुझ्याच कामात धोंडा पडो. दंभो दर्पोभिमानस्य क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. दूर हो अगोदर. काय रे, आज तू भिक्षेला आलास? बाबा आजारी आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही सगळेच आजारी पडून मरून गेला तर गावातला 100 घरांचा मारोडा उठल्यासारखं होईल. दूर हो म्हणतो ना. तुझी सावली पडून माझं अंगण मिटाते दिसतंय की नाही तुला? खबरदार माझ्या घरी भिक्षेला आलास तर. धड भिकारी नाही, धड ब्राह्मणही नाही. संन्याशाच्या विषय वाचनेचं मूर्तिमंत पाप तू. तुला घातलेली भिक्षा चांडाळाच्या नरकात टाकल्यासारखी आहे. चुकलो मी, क्षमा करा. क्षमा धरी चित्ती अखंड श्रीपती. ज्ञानदेव, एकतत्व चित्ती ध्यायी जेसु. या घरातली भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला. तर घ्यावीशी वाटत नाही म्हणे. का नाही वाटत ते तुझ्या वडिलांना विचार. काय नको यात विचारायला. बाबा काय कुणाला भिक्षा घालू नको म्हणत नाहीत. पण मला भिक्षा घातलीस तर ते रागवतील तुझ्यावर. रागाव देत. पण तुझे वडील नाही ना रागवणार? कशाबद्दल? माझ्याकडून भिक्षा घेतल्याबद्दल? मुळीच नाही. मग झालं तर तुला भिक्षा घालणारच नाही. मी घेणार नाही. त्यावेळी मी तुला सोडणारच नाही. नाही तर नाही. असं काय करतोस रे ज्ञानदेव? मी काय कुठे भारी नाही का तांबरी नाही म्हणून माझी भिक्षा घेत नाहीस तू? बाळ ज्ञानदेव. काय आई? क्षमा करा मला. का? मी चुकून तुम्हाला आई म्हटलं. मग त्यात काय बिघडलं? काय बिघडलं? सगळ्या गावानं झिटकारलेला मी, ज्याच्या सावलीनं दगड माती देखील विटाळतात,
त्यानं तुम्हाला आई म्हणणं केवढं अधम आहे. पण तुमची हाक आईच्या मायेने इतकी भरली होती की ती ऐकल्यावर कुणीही आई म्हणूनच ओढली असती. आई म्हणून ओ देतोय. ऐकशील कायच? आई सांग याला माझी भिक्षा घ्यायला. बाळ, एवढा मात्र मला आग्रह करू नका. का? विसोबांना आवडणार नाही ती. मग त्यांची भिक्षा घेऊ नकोस. त्यांच्या घरातली देखील भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला. इतका रागवलास तू त्यांच्यावर? पण माणसानं घराकडे बघू नये, माणसाकडे बघा. त्यांचा राग नमीर काढू नको रे. मी काही नमुदयावर रागवलं नाही, पण मला ते नाहीच बरं वाटत. पण आता आपलाच एका धरण्यानं दुसऱ्याला दुःख होत असेल तर दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःच मन मारावं. तसंच म्हणशील तर मारावं. दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धर्म आहे. माणूस धर्म, दुसऱ्याला सुखी करणं माणूस धर्म. मग आता तूच सांग, तू नमीची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल? तिच्या दुःखानं तुला सुख होईल का? नाही. मग घेणार ना भिक्षा? हो, ही भिक्षा माणूस धर्माची आहे. काय रे, मी बजावर होता ना माझ्या घरी भिक्षेला येऊ नको म्हणून. आणि तुम्हाला तरी धर्माची चाड आहे की नाही? संन्यासाच्या पोटाला भिक्षा घालता एवढी सुद्धा अक्कल नाही. पण मी माझं धान्य तुम्हाला पाप्यांच्या पोटात जाऊ देणार नाही. नरकाचं साधन करून ठेवते आहे मला. रडतोय आणखी. तोंड काय करलं तुझं ज्ञानदेव? कुणी राग भरलं हो माझ्या बाळाला? भिक्षा मिळाली नाही म्हणून तुला वाईट वाटतं? वेडा कुठला. अरे एक दिवस भिक्षा नाही मिळाली तर नाही. आई, तुम्हाला किती त्रास होतो हे मला दिसलं आज. जाऊ दे रे, ते त्रास नाही काही नाही. तुम्हा मुलांकडे बघितलं की आमचा सगळा त्रास नाही सांगतो. पण त्याला काही मर्यादा. माणसानं दुःख तरी किती सहन करायचं? समाधानानं दुःख सहन करणं ही एक तपश्चर्याच आहे ज्ञानदेव. इथं मुक्ता जो बैस थोडा. आता घागर भरून येते. तपश्चर्या. हो संन्यासीन बाई, जरा भेटता ना. आत्ता शिवत होतात ना मला. बाई बाई बाई, अगदी मुसंडीत मारायला लागली हे. ए बाई, थांब तिथं. नाही ते बाई आली पाणी भरायला. असं म्हणू नका बायानो. घरात आजारी आहेत. पाण्याचा थेंब सुद्धा नाही म्हणून आता आले. एवढी एकच घागर भरून घेते. अगं पण बाई, तू पाणी भरून गेली की ते वाहून जाईल
होईपर्यंत आम्हा सगळ्यांना ताटकळत बसायला पाहिजे, त्याची वाट काय? पण सगळ्यांच्या खायच्या वेळेला आणि कशाला शेण खायला मध्याने येऊन साऱ्यांना ते तुंबत पैसा तर जीव दे, कुणी कुत्रा देखील विचारणार नाही तुला. हे अवदसा अगोदर बर हो. सगळ्या बायका इतकं ओरडतायत, कान आहेत की नाही तुला? हो बाहेर, का हाताला धरून उडू. बोंदफट बोंदफट. बघ बघ, काढ तिला बाहेर. भ्रष्टाचार करते आहे सगळा. बरं झालं, छान चांगली प्रमोशन. या पोरट्याने आळंदीचा म्हारवडा केलाय नुसता. श्वानमूत्राप्रमाणे पोरं फिरले आहेत जशी काही. वेद म्हणणाऱ्या जिभेला हे शब्द शोभत नाहीत. माझी शोभा करतोस? थांब, तुझं डोकंच फोडतो आता. दगड मारण्या इतकं दगडाचं मन बनवणारा धर्म ब्राह्मणांनी तरी पत्करू नये. मला धर्म शिकवतोस? संन्याशाचं पोरट तू मला धर्म शिकवतोस? जाऊ द्या विसोबा, अहो त्या वेड्या पोरांच्या नादी काय लागता? शेण नाही खात ती वेडी व्हायला. तुम्ही आळंदीतल्या सगळ्या लोकांनी त्याला भिक्षा घालून माजवलंय. बा ज्ञानदेव, मोठ्या माणसाला उलट उत्तर देऊ नयेत. चल. जाऊ दे विसोबा जरा. अरे वर कुठे घेऊन चालला? मला आता अगोदर आंघोळ करायला पाहिजे. अरे 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 वर कुठे घेऊन निघाला? घरी जाऊन काही सुट्ट्यासारखा बसू? पाण्यात मुस्कळी मारून निघायला पाहिजे मला. अरे खाली घेऊन चला रे, खाली घेऊन चला. अरे तीनदा काढा रे, त्याशिवाय शुद्ध नाही. समजत नाही तुम्हाला? अरे तुम्ही कोरडेच. सुख घ्यावे नामची अनुभवावे तरीच सुख पावे इहलोकी निवृत्ती भजन नित्य अनुष्ठान एक रूपे ध्यान मन ध्यातू सदा. तुम्ही पाणी आणायला गेला होता ना? होय. बाबा, काय बाळ? आईला कोणी नदीवर येऊ दे ना. एका बोल तिची घागर फोडली आणि तिला ढकललं आणि ते विसोबा तेच मला शिवले, त्यांनीच मला दगड मारला. बाबा, आम्हाला सगळे लोक असं काव करतात. आता कुठे निघायचं ते? आपण आजारी, जरा स्वस्थ पडावं. कसा स्वस्थ पडू? ज्ञानदेवाला भिक्षा मिळाली नाही, तुम्हाला पाणी मिळालं नाही, लोक मुलांना दगड मारू लागले. मानखंडना तरी किती सोसायची, जिवंत राहायची देखील पंचायत झाली. एकदा सूक्ष्मोक्ष करून घेतोच. आता जातो ब्रह्मवृंदाकडे, त्यांची प्रार्थना करतो,
आम्हाला पावन करून घ्या. बाबा कुठे जाता? अरे निवृत्ती सोपा, आम्ही धर्मवृंदाकडे जाऊन येतो. आता तुमच्या मुंजी करायची आहे त्याचे मुहूर्त विचारून येतो आम्ही. हा रडू नको. हा विठ्ठलपंतांच्या शुद्धीकरणासाठी आपण जमलो आहोत. त्यासंबंधी सर्वांनी सहानुभूतीने विचार करावा. संन्यास आश्रमाची विटंबना म्हणजे काय लहानसान पाप आहे? अहो पण चांगली चांगली माणसं देखील चुकतात. बिचाऱ्या विठ्ठलपंतांना धर्मशास्त्राप्रमाणे प्रायश्चित्त मिळालंच पाहिजे. पाहुणे आता गंगाधर शास्त्री काय निर्णय देत असतो. विठ्ठलपंत, याज्ञवल्क्यातही तुम्हाला शुद्ध करून घ्यायला आधार नाही. बरोबर आहे. असेल कुठून? विठ्ठलपंतांना शुद्ध करून घ्यायला आधार नाही, आश्चर्य वाटतं मला. अहो तुमच्या विठ्ठलपंताच्या पातकाला जगात तोड नाही, जगात. धर्मांतर करणाऱ्या ब्राह्मणाला देखील आम्ही शुद्ध करून घेतो आणि याला शुद्ध करून घेता येणार नाही. नाही येणार, नाही येणार, सहस्र नाही येणार. आमच्या आश्रमधर्माची विटंबना करणारा हा ब्राह्मण मुलं बाळ झालेल्या या भ्रष्ट संन्यासाला तुम्ही शुद्ध करून घेतलं तर संन्यास आश्रमाची तुम्ही धर्म मार्तंडच विटंबना करता असं होईल. आणि मग काय हो, जो उठेल तो संन्यास घे आणि बायको हवीशी वाटली की तिच्या गळ्याला मिठी मारी. दिवसा संन्यासी रात्री विलासी. अशा ब्राह्मणांनी आळंदी फुलून जाईल नुसती. विठ्ठलपंत, धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही. आमचं राहू दे, पण आमच्या मुलांची तरी आपल्याला दया येऊ दे. होय, पण ती तुमची मुलं आहेत. अजून लहान आहेत ती. जगात त्यांना सगळं आयुष्य घालवायचं आहे. त्यांच्यावर विटळू नका. खरं आहे यांचं म्हणणं. त्या बिचाऱ्यांचा काय दोष? अहो यांच्याच पोटची आहेत ना ती. आमच्या पोटची. आम्ही आमच्या अपराधासाठी आम्हाला पाहिजे ते प्रायश्चित्त सांगा. पण आमच्या सोन्यासारख्या मुलांना जगातून उठवू नका हो. त्यांच्या मुंजी होतील असा शास्त्रार्थ काढून द्या. एवढी भिक्षा घाला आम्हाला. विठ्ठलपंत, धर्म निष्ठुर आहे आणि मला देखील निष्ठुर व्हायला पाहिजे. मी धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला निर्णय देतो. संन्यासाच्या मुलांच्या मुंजीना शास्त्रात आधार नाही. तुम्हाला शुद्ध करून घेता येत नाही आणि तुमच्या अपराधाला देहांतर प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्तच नाही. प्रायश्चित्त. बघ मंगल दिन आला, बघ मंगल दिन आला. चल चल रे मुंज मुला, चल चल रे मुंज मुला. बघ मंगल दिन आला. घालूनिया लंगोटी, दंड उभा हे हाती, मग म्हणा रे
पिता करुणी धारण गायत्रीचे मंत्रोच्चारण गायत्रीचे मंत्रोच्चारण ब्रह्मचारी मी गुरु घरी जाईन ब्रह्मचारी मी गुरु घरी जाईन होईन ज्ञानी दीपविन सकला होईन ज्ञानी दीपविन सकला आला आला बघ मंगल दिन आला काशीला तू निघशील जाया काशीला तू निघशील जाया तुला आडविल मामाराया तुला आडविल मामाराया बोले देईन कन्या याया बोले देईन कन्या याया ब्रह्मचारी मग फिरला फसला ब्रह्मचारी मग फिरला फसला आला आला बघ मंगल दिन आला चल चल रे मुंज मुला चल चल रे मुंज मुला बघ मंगल दिन आला सोपा मुक्ता आज आपल्याला भिक्षा मिळाली नाही आणि घरातही काही नाही आई आल्याबरोबर भूक लागली म्हणू नका हं तिला फार वाईट वाटेल मग आम्ही नाही तसं बाबा बाबा ठरला मंदिरचा मुहूर्त ठरेल की आता बाबा आज मला किती भूक लागलीच नाही बघा की माझं पोट कसं तुडून भरलंय आई आई माझं सुद्धा पोट खूप भरलंय शुद्धीबद्दल काय म्हणाला ब्रह्मवृंद? काय म्हणणार? त्याने अगदी आस्थेनं सगळे धर्मग्रंथ पाहिले पण निरुपायच झाला त्यांचा. पवित्र अशा संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात घळघळत येणारा मीच पहिला ब्राह्मण आहे. तेव्हा धर्म व्यवस्थित तरी त्याला प्रायश्चित्त येणार कुठून? मग आपल्याला शुद्धी नाहीच तर? असंच काही नाही ज्ञानदेव. अंतःकरणानं शुद्ध असलेल्या मनुष्याला परमेश्वर काही दूर लुटीत नाही. पण माणसानं तरी माणसाला दूर का लुटावं? परमेश्वराच्या घरी स्त्री पुरुष अस्पृश्य अंत्यत सगळे सारखे आहेत असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं आहे ना? होय, पण भगवंतांनी गीतेत सांगितलेला हा माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे. मग कुणीतरी तो वर काढायला नको का? धर्म मार्तंड म्हणून घेणाऱ्या या ब्राह्मणांनीच तो लोकापुढं मांडून जगाची दुःख नाहीशी करायला नकोत का? त्याची त्यांना काय आवश्यकता? पराच्या गादीवर लोळणारे उघड्यावर पडलेल्या माणसावर पांघरून घालण्याचे श्रम कशाला घेतील? गांजलेल्या लोकांनीच गांजलेल्या लोकांची दुःख नाहीशी केली पाहिजे. रूढ धर्माखाली चेंगरलेल्या लोकांना सहज समजेल अशा मराठी भाषेत गीता धर्म कुठेतरी सांगितला पाहिजे अगोदर. गीता धर्म आम्ही सांगू. कसलीही संकट सोसू, धर्मवेड्यांचे दगड सोसू, धर्म मार्तंडांचा छळ सोसू, पण मनुष्यानं मनुष्याला धिक्कारू नये हा गीतेतला धर्म लोकांना सांगू. जगाला सुखी करण्यासाठी तो जागू. यासाठीच परमेश्वरानं तुम्हाला आम्हा अभाग्यांच्या पोटी घातला आहे की काय कोण जाणे. परमेश्वरा,
बाबा बाबा आई बाबा बाबा आई आई माझी आई कुठे गेली आई बाबा आई आई बाबा तुम्ही पाहिलं का आमची आई बाबा बाबा दादा आई कुठे गेली बाबा कुठे गेले माता पिता बंधू जीविता जिव्हा भुवनी
ज्ञानदेवा, इतका कसला विचार करतोयस? आपल्याला शुद्धी मिळवलीच पाहिजे. शुद्धी कशाला? परमेश्वराच्या अविनाशी स्वरूपात आहोत आपण. आपल्याला शुद्धीची काय आवश्यकता आहे? गीतेतला माणूस धर्म रूढ धर्माखाली दडपून गेला आहे, तो तुम्हीच लोकांना सांगायला पाहिजे. हे बाबांचे शब्द माझ्या कानात सारखे घुमत आहेत. समाजात माणूस धर्माचा प्रसार करून बाबांच्या आत्म्याला शांती देणं हे मोठंच कार्य आपल्या शिरावर आहे. धर्म धर्म म्हणून अधोगतीला चाललेल्या समाजाची आपण कशाला क्षिती बाळगा? त्या समाजात आपण जन्म घेतला आहे म्हणून समाज चुकतो आहे, तो अधोगतीला चालला आहे हे दिसत असून आपण अलिप्तपणानं त्याची नुसती गंमत पाहणं योग्य नाही. चुकीची वाट चालणाऱ्या समाजाला योग्य मार्ग दाखवणं समाजातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्याला समाजात शिरलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला शुद्धी मिळवली पाहिजे. पण आपल्याला शुद्ध करणार कोण? आत्ताच असा काय फरक झालाय आपल्यात? फरक? आईबाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, आपण पोरके झालो. ही एवढी एवढी मुलं आईबापा विना निराधार झाली. दादा, आपल्या आईबाबांना ज्यांनी प्रायश्चित्त सांगितलं त्यांना आता सुद्धा आमची दया येणार नाही. आपण त्यांच्याकडे गेलो तर ते आता सुद्धा आपल्याला दूर लोटतील. दादा, मला शुद्ध करून घेऊ नका पाहिजे तर, पण दादाची, अण्णाची, नानाची म्हणजे करा, मग तरी त्याला दया येईल ना. त्यांच्या अंतःकरणात दया असती तर आपली अशी दशा का झाली असती? कुणाकडे जाऊन काही उपयोग होणार नाही. काय रे? काका, ही पिल्लं बघा, वाटेवर अशी ओरडत पडली होती. अरे अरे, फारच लहान आहेत की ग. मुकी बिचारी, कसं समजणार यांना काय होतंय ते? यांना भूक तर लागली नसेल. खरंच. थांब हं, आपण यांना थोडं दूध पाजूया. किती मायाळू वाहतो काका तुम्ही. यात कसला माळूपणा ग. पहा तरी किती दिनवाणी दिसतायत ती. बिचाऱ्यांची आई कुठे गेली आहे कुणाला माहित. आई बाप नसलेली पोरकी मुलं सुद्धा फार असतात नाही काका? होय बाळ. मुक्या जनावरांना माणसांचा तरी आधार असतो, पण आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कोणाच्या म्हणजे माणसालाच त्यांची दया आली पाहिजे. खरंच किती किती चांगले आहात काका तुम्ही. अगदी देव माणूस आहात. पोरकी मुलं तुमच्या पुढे आली तर तुम्ही त्यांच्यावर दया कराल, त्यांना अगदी जवळ कराल, अगदी आपल्या मुलाप्रमाणे वागवाल त्यांना. होय ना? होय ना? होय ना काका? चला चला लवकर चला. अगं पण कुठं? मी नेते तिकडे मुकाट्याने. चला चल सोपा, चल मुक्ता चला.
हे बघा, दयावंत शास्त्री फार चांगले माणूस आहेत, फार फार दयाळू आहेत ते. त्यांच्याकडे जायचं आपल्याला. आता तुम्ही शुद्ध होणार, तुमच्या मुंजी होणार आता, आणि किती किती गंमत होणार आहे. मग चला थांबा, इथेच थोडी थांबा. काका चला, अगोदर बाहेर चला. मग तुम्हाला सांगितलं ना, ती मुलं आली आहेत बाहेर. बिचाऱ्यांचे आई बाप मेलेत, त्यांच्या मुंजी सुद्धा झाले नाहीत अजूनही. कराल तुम्ही? चला. अगो हो हो हो, करू करू. कुठं आहे? आहेच कुठे ते पण. असं का हो काका, चाललात का असे? कुत्र्याची पिलं 3 वाणी बघून तुम्हाला दया आली, दूध पाजलं त्यांना, आणि हे सोन्यासारखी मुलं अगदी उघड्यावर पडलेली. काका काका, यांना दूर सुटू नका हो. तुम्हीच दया करा यांच्यावर, शुद्ध करून घ्या हो यांना. बा, माझ्या अधिकारात मला काही करता येणार नाही. आपणच जर असं म्हटलं तर आमच्या सारख्याने काय करावं? काय करावं? एकच मार्ग सुचतो मला. मुलांनो, पैठणला जा तुम्ही. ते धर्मपीठ अधिकारी आहे. तुम्हाला शुद्ध करून घेतलं तर तेच घे, आणि त्याचा निर्णय आम्हा आळंदीकरांनाच काय, पण साऱ्या जगाला मान्य होईल. पण पैठण सारख्या परक्या गावात आम्हाला विचारणार कोण? आणि तिथल्या धर्मपीठापर्यंत आमची दात तरी कशी लागणार? काका काका, तुमची तिथे पुष्कळ ओळख असेल नाही? पुन्हा तरी पत्र द्या तुम्ही यांच्याजवळ. बिचाऱ्यांना तितकं सोपं होईल. द्याच काका पत्र, नाही म्हणू नका. बरं बरं, पैठणच्या विद्याधर शास्त्रांना मी पत्र देतो. तेच तिथले धर्मगुरू आहेत. हं? पैठणचे विद्याधर शास्त्री यांना शुद्ध करून घेतील ना काका? हो हो. काका, यात लिहा त्यांना, यांना शुद्ध करून घ्या म्हणून. बरं बरं. लिहिलं?
कोण तुम्ही? आम्हाला विद्याधर शास्त्रांना भेटायचं. अरे पाणी पाणी. एकूण तुम्ही संन्याशाची मुलं. यांना शुद्ध करून घेण्याकरता गंगाधर शास्त्र्यांनी आमच्याकडे पाठवलं आहे. तेव्हा ब्रह्मवृंद आणि धर्मग्रंथांचं अवलोकन करून यांच्या शुद्धीकरणाला शास्त्रात आधार आहे किंवा नाही हे सुचवावं. मुलांनो, मुंजीच्या संस्काराने तुम्हाला ब्राह्मण करून घेता येत नाही. मग आम्हाला पुढे कोणता मार्ग? मार्ग हे पहा,
आम्हाला आमच्या धर्मशास्त्रांचाही बोध राखला पाहिजे आणि पैठणकरांचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे. या सगळ्यांचा विचार करून आम्ही तुम्हाला मार्ग सुचवतो. तुम्ही आहात तसेच राहून परमेश्वर चिंतन करीत जा. अनन्य भक्तीनं कृष्ण परमात्म्याचं अखंड भजन करा, म्हणजे सर्व पापांचा नाश होऊन तुम्ही शुद्ध व्हा. वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या बाबतीत आम्हाला दुसरं काहीच करता येत नाही. का? कारण धर्मशास्त्राप्रमाणे तुम्ही भ्रष्ट आहात. आम्ही भ्रष्ट कसे? संन्यासाची मुलं आहात तुम्ही. तुमच्या वडिलांनी दोन्ही आश्रमांची विटंबना केली आहे. त्याबद्दल त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंच आहे. त्यांच्या मुलांना देखील सोडी द्यावं असा तर शास्त्रार्थ नाही ना? शास्त्रात नाही ते सांगायला आम्ही काय शत्रू आहोत तुझे? असं संतापू नका आमच्यावर. आपण आमचे धर्मपिते व्हाल ह्या मोठ्या आशेने आम्ही आपल्याकडे धाव घेतली. आम्हाला जगातनं उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. ते सगळं खरं, पण धर्मशास्त्रात संन्यासाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही. त्याला आम्ही काय करणार? सगळ्या धर्मशास्त्रांनी असंच सांगितलं आहे. हो हो, सगळ्या धर्मशास्त्राने असंच सांगितलं आहे. शास्त्रकारांच्या वेळी असली भानगडच निघाली नव्हती तर ते काय फोडकं सांगणार आपलं? मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे. धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणारा असला पाहिजे. संन्यासाच्या पोरांना धर्मात घेऊन धर्माची थोडी वाढेल की कमी होईल? परिस्थितीप्रमाणे धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे. मोठा आलाय अक्कल शिकवायला. संन्यासाची पोरटी तुम्ही. गंगाधर शास्त्र्यांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही. धर्मगुरूंच्या पायपोसाजवळ सुद्धा उभं राहण्याचा अधिकार नाही तुम्हाला. हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो. पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा 4 पोरक्या मुलांची हत्या करणार. परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे. सर्वभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना? मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा, मोठा शहाणात आहेस की. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील. साप, विंचू, कुत्र, मांजर, गाढव, घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत असं म्हणजे उद्या. म्हणून सर्वभूती आत्मा एक आहे. सर्वभूती आत्मा एक आहे. बघ बघ, बाहेर तो रेडा चाललाय. अंत रेडाला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा आणि तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं? मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. अरे अरे त्या रेडाला इकडं. चला चला, फोड बघू त्याला वाचा. फोड. ओम सहस्र शीरेखा पुरुखा. हा, तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे. वेदातला एक अक्षरी तू उच्चारू नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र शीरेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्निपूर्वेभिर्षिभिरीट्योतनैर्ता सदेवाम् एह वक्षति अग्निनार इमश्नवत् कोशमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला. तुम्ही मुळात ब्रह्मवेत्ते खरे ब्राह्मण. आम्ही ब्राह्मण्याची नुसती प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा.
खरोखर तुमच्या रूपानं परमेश्वरानंच अवतार घेतला आहे. तुम्हाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेणारे आहोत. पण लौकिकासाठी तुम्ही शुद्धीपत्र मागता, आम्ही ते तुम्हाला निश्चितपणे देतो. मिळाली तुम्हाला शुद्धी? झाल्या तुमच्या मुंजी नाही झाल्या, शुद्धीपत्र मिळालं. शुद्धीपत्र मिळालं आहे ना, चला आमच्या घरी. मीच बाबांना सांगते तुमच्या मुंजी करायला. चला चल. ऐक, बाहेरच अगोदर ज्ञानदेव मुक्ता सगळी आली. शुद्धीपत्र मिळालंय ते नाही. चल या या. आपल्या आशीर्वादाने आम्हाला यश मिळालं. शुद्धीपत्र आणलंय ते बघून विसोबाना आनंद होईल नाही? सगळ्यांना होईल बाळानं. बरं, पण दमून आलाय तुम्ही, फराळ करा थोडा अगोदर. नमे नमे, अगं नमोताई, वाडा म्हणा. काय काय बघतोय मी हे? माझ्या घरात अगदी स्वयंपाकघराची म्हारड्याची पोरं, भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला सगळा. आणि तू माझ्या घरात इतकी म्हातारडी झालीस आणि एवढी सुद्धा अक्कल शिकली नाहीस. सारं घर पिटाळून टाकलं. काय गे पोरटे, तू का त्यांच्या जवळ बसलीस? आणि पोरट्यानो, लाजा नाही वाटत माझ्या घरात यायला? चला हातात इथून. तुम्ही मिटाळलेली भांडी सुद्धा नकोत माझ्या घरात. ज्ञानदेव, शुद्धीपत्र. बाबा, हे पहा शुद्धीपत्र. थोडं शांतपणानं घ्यावं. पैठणकरांनी त्यांना शुद्ध करून घेतलं आहे. आहे माहीत, चमत्कार करून मिळवलेलं शुद्धीपत्र आहे काय त्यात? जादू टोण्याने मिळवलेली शुद्धीपत्र मानली तर उद्या म्हारा मागातली गारुडी सुद्धा ब्राह्मण बनून आमच्या डोक्यावर नाचू लागते. पुष्ट्या पत्रावरची सुद्धा किंमत नाही या शुद्धीपत्राला. मूर्ख, काय लिहिलं या? म्हणे यांना शुद्ध करणारे आम्ही कोण? चमत्कार करून तुम्ही त्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आणि हे असलं शुद्धीपत्र देऊन त्यांनी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली. तरी म्हटलं पैठणचे इतके विद्वान ब्राह्मण अगदीच कसे हे झाले. पण नाही. अहो गंगाधर शास्त्री, या पहा पहा, यांना मिळालेलं हे म्हणे शुद्धीपत्र. बरं झालं, सगळे लोक ऐकतेच इथे जमणार. शास्त्री वा वाचा आहे. ही पोरं म्हणे प्रायश्चित्ताच्या पलीकडची आहे. आम्ही तरी तेच म्हणत होतो. प्रायश्चित्त सांगितलं नाही, दिलं नाही, शुद्ध केलं नाही. अहो, यांच्याशी नेहमीचे व्यवहार करावेत असं सुद्धा म्हटलं नाही यात. सांगा सांगा गंगाधर शास्त्री, याला शुद्धीपत्र म्हणाल का तुम्ही? याला शुद्धीपत्र म्हणायला आम्ही काही गहाण ठेवली नाही आमची बुद्धी. बरोबर आहे. बुद्धी, विद्वत्ता, शब्दांच्या मागची भावना आणि अंतःकरण न ओळखता शब्दांचा अक्षरशः अर्थ घेऊन विपर्यास करण्यातच बुद्धीचा आणि विद्वत्तेचा उपयोग होऊ लागला तर ती बुद्धी, ती विद्वत्ता आणि ते लोक जगात नाही ते होणं चांगलं. म्हणजे जग तरी सुखी होईल. तुझ्यासारख्या शेंबड्या पोरांना जगाच्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगायला नको.
आमच्या बुद्धीमुळे आणि विद्वत्तेमुळेच धर्माचं स्वरूप अचल राहिलं आहे. आमच्यासारखी बुद्धिमान आणि विद्वान माणसं नसती तर सगळे लोक अधर्मी झाले असते. हाहाकार उडाला असता जगात. तुमचा हा अहंकारच लोकांच्या नाशाला कारण होणार आहे. तुमच्यासारखे धर्म मार्तंड या असल्या घमेंडीमुळं अज्ञान भोळ्या भाबड्या लोकांना दुःखाच्या खाईत लोटणार आणि आपणही जाऊन पडणार. असल्या चांगल्या लोकांनी नाही ते वंगाळ बोलतोय. कुठल्या जन्मी पाप फेडशिली दादा गुमानदा. ज्ञानदेव, दादा तुम्ही म्हणत होता तेच खरं. हा समाज नको, हे लोक नको, आपण एकटेच आपल्या मार्गाने जाऊ. ज्ञानदेवा, मला सुद्धा एक वेळ वाटत होतं की आपण एकटेच आपल्या मार्गाने जावं. पण ही परिस्थिती बघून तू म्हणत होतास तसंच केलं पाहिजे असं मलाही वाटू लागलं आहे. तू निराश होऊ नकोस आणि वैतागाच्या भरात तू आपलं ध्येय सोडू नको. मार्ग तेवढा बदल. कोणता मार्ग? समाज आज तुला आपल्यात घेत नाही तर समाजच आपल्याकडे येईल असं तू कर. म्हणजे तुला तुझ्या इच्छेप्रमाणे त्याला योग्य मार्ग दाखवता येईल. सगळी मानवजात एक आहे. माणसानं माणसाचा धिक्कार करू नये हा माणूस धर्म, भगवंतानी सांगितलेला हा भागवत धर्म तू लोकांना इतक्या प्रभावीपणानं सांग की ते आपोआप त्याच्याकडे ओढले जातील. त्यामुळे लोक सुखी होतील आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. पण दादा हे करणार कसं? विद्वान आणि बुद्धिमान लोकांची अंतःकरण कर्मठपणानं कठोर झाली असली तरी सगळेच लोक भावना शून्य झाले आहेत असं समजू नकोस. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या लोकात तू आपल्या कार्याला प्रथम सुरुवात कर.